आपल्याला करावा लागू शकतो याची काय शक्यता आहे आणि आत्ताचं नक्की स्टेटस काय आहे जो जी आर निघालेला आहे त्याबद्दल उलटसुलट चर्चा सातत्याने होत आहेत. आपण काय आश्वस्त कराल मराठा बांधवांना? नाही, मराठा बांधवांना अस्वस्थ करण्याची गरजच नाही. मराठा बांधवांचा पूर्ण 100% विश्वास आहे आणि माझाही त्यांच्यावरती. कारण मी काय वाईट चुकीचं करतच नाही. टीका करणाराचं त्यांचं कामच आहे. कारण त्यांची सगळे दुकानं बंद पाडले. त्यांनी आता सुपाऱ्या घेतल्यासारखे कामं सुरू आहेत त्यांची. बोलायचं म्हणून बोलायचं घरी बसून. तिकडं चल, तिकडं कर. ते नाही चालत त्याला. तिकडं जाऊन कर ना. जमत नाही का? बंद खोलीत अन उघड्या खोलीत अन व्यासपीठावर. तिकडं कुठं व्यासपीठ आहे? बंद खोलीत असो नाही तर कुठं असो. मराठ्यांना कायदाच आणला का नाही? बंद खोलीत जाऊन काय काय भाकरी खाल्ल्या का आम्ही त्यांच्या? त्यांचं काही खाल्लं का? मग असे काही बरळायचं आणि मग ते पागलासारखं समाजात सांगायचं. समाज तुमचं कसं ऐकल? खोलीत बसू किंवा खोलीच्या बाहेर बसू कायदाच घेतला नसता. आझाद मैदानाला निघालो म्हणून सांगितलं सकाळी. मग 2 पावलं मागं सरकून समाजाचं कल्याण अलीकडेच केलं. पुढं जाऊन तेच करायचं होतं. बंद खोलीत नाही बोलायचं आणि आझाद मैदानाला गेलो असतो. तरी पण कायदाच घ्यायचा होता. आरक्षणच घ्यायचं होतं. उगा काहीतरी बोलायचं. सोशल मीडियावर वगैरे येत बसायचं. अमकं केलं आणि तमकं केलं. काय केलंय? काय मिळालं? काय मिळालं? तुला काय माहिती काय मिळालंय? 70 वर्षात जे मिळालं नाही ते कायदा मराठ्यांना मिळालाय. ज्याच्या नोंदी नाहीत त्या मराठ्यांना या सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशापासून सगळ्यांना आरक्षण मिळणार आहे. एवढे मराठी येडे नाहीत आणि ते सोशल मीडियावरती काही अभ्यासक आता जेवढे महाराष्ट्रातले अभ्यासक आहेत घटनेवरचे आरक्षणावरचे अभ्यासक त्याच्यानंतरचे कायद्याचे अभ्यासक काही मोठमोठाले ज्येष्ठ वकील आहेत ते वकील बांधव जे कोणी प्राध्यापक विद्यापीठाचे शिक्षक यांना ज्यांना ज्यांना माहिती आहे ना हे सगळे लोक आता त्या कायद्याची सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याची हरकती त्यांनी मागितलेल्या. मग तिथं म्हणणं मांडायचं आपलं. तुझं किती हुशार आहे ना. आपण आपलं म्हणणं मांडायचं. प्रचंड संख्येने मराठ्यांचे अभ्यासक तज्ज्ञ तिथं म्हणणं मांडणार आहेत त्यांचं स्वतःहून टाकतेनं का की या सगळ्या सोयऱ्यांचा कायदा हा खूप मोठा आहे. याच्यात सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं कल्याण होणार आहे. याला आता हे पक्का मजबूत झाला पाहिजे यासाठी म्हणणं मांडाय काही त्याच्यावर लिहितात तर हरला आणि कुठं काय काय तर हरला रे. तुला काय कळतंय? तू लय शहाण आहे. तुला असं वाटतं का मी लय शहाण आहे आणि करोडो मराठी पागल येतं.